एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू होती आणि पंकजा मुंडेंचं सर्व लक्ष मात्र आपल्या बीडकडे होतं। त्या दरम्यानच पंकजा मुंडेंनी 2 ट्विट केले। भाजपची सत्ता पुन्हा येत असताना बीडमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे। आत्महत्या झाल्यात, सोशल मीडियावर वॉर सुरू आहे, 2 समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि गाव बंद मोर्चे असं सगळं बीडमध्ये सुरू आहे। त्यामागचं कारण म्हणजे बीडच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव आणि त्यानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या आक्षेपार्ह पोस्ट। पंकजा मुंडेंचा पराभव झाला म्हणून लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली। त्यामुळे हा पराभव मुंडे समर्थकांच्या किती जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर पंकजा मुंडेंनी सचिन मुंडेंच्या नातेवाईकांना फोन केला आणि त्या काय म्हणाल्या एकदा ऐका। बेटा मी दिल्लीत होते, ते बघून माझं जीव कासावीस व्हायला, मला स्वतःलाच बीपी लो झालं। असं नका रे लेकरांना, असं नका रे करू, एवढं काही नाही, होईल सगळं नीट। मी त्याला खूप चांगलं मी तुला 2-3 वेळा फोन केला होता। अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत, घरी कोण आहे? आई आहे देव का? काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे, मलाच कळेना, माझी छाती दुखायली आहे सकाळपासून, माझा जीव करमत नाहीये मला। हो ताई बोला, 1 मिनिट आई आहे त्यांची, 1 मिनिट बोला। काय बोला ताई? हो नो, मी काय बोलू तुम्हाला, माझ्याकडे शब्द नाही हो मला। म्हणजे ताई पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही। नका हो नका, मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली हो। सच्चा राहणार नाही मुलाला, ताई ना गेली की तस का मुलाला सचिन मुलाला तर नाही, ताई ना गेल्यास मला जीव ठेवायचा नाही, नको मी संपणार हा मुलाला, मी संपणार हा, तसं का म्हणालास माझ्या मुलाला? ताई त्या जात्या काय व्हायला म्हणलं तर नाही, मला संपायचं आहे मुलाला, मला राहायचं नाही आहे मुलाला। नाही हो बाळा का म्हणाला असं म्हणलं, नाहीच म्हणला, मुंडे होते म्हणला, माझी ताई बहीण होती म्हणला, ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला। हो ना हो, मला ते बघून छाती दुखायली माझी, कालपासून मी दिल्लीत आहे, मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते। मला खूप, माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं सांत्वन करायला, मला माफ करा, खूप वाईट वाटायला, मी काय करू मला कळत नाही, मी लोकांना काय सांगू। तर आत्महत्या केलेल्या समर्थकांच्या कुटुंबियाशी काय बोलावं हा प्रश्नच पंकजा मुंडेंना पडला। त्यांनी कुटुंबियांना धीरही दिला। त्यानंतर पुन्हा एका बीडमधील समर्थकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली। डिघोळ अंबा येथील पांडुरंग सोनावणे हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर दुःखी झाला होता। त्याच दिवशी त्याने आत्महत्या करणार असल्याचं ग्रामस्थांना बोलून दाखवलं। त्यावेळी गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली होती, मात्र निराश झालेल्या पांडुरंग याने शेवटी आत्महत्या केली। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर काही आक्षेपार्ह स्टेटस पोस्टही करण्यात आल्या, त्यावरही मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नगर, बीड, लातूर, परभणी अशा काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले। शहरही बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला, त्यावरही अखेर पंकजा मुंडे व्यक्त झाल्यात। पंकजा मुंडेंनी एक ट्विट करत म्हटलंय की स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही। मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा। कोणी माझ्यासाठी जीव देणं कळतंय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे। मी स्वीकारला आणि पचवला आहे पराभव, तुम्हीही पचवा। अंधारी रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात, शांत व सकारात्मक राहा, प्लीज प्लीज। पुढे ट्विट करत पंकजा मुंडे म्हणाल्या की माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, आई बापाला दुःख देऊ नका, आपल्या जीवाला घोर लावू नका, तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची। 15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे, तोपर्यंत सर्वजण प्रतीक्षा करा। अशा प्रकारे आक्रमक आणि भावनिक झालेल्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी साथ घालत विनंती केली आहे आणि शपथ घातली आहे आणि 15 जूनपासून बीडमध्ये आभार दौरा करणार असल्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला। त्या मोदींच्या शपथविधीसाठी दिल्लीत असलेल्या पंकजा मुंडेंचं सर्व लक्ष मात्र बीडमध्ये असल्याचं या 3 ट्विटमधून दिसून आलंय। आता पंकजा मुंडेंच्या आभार दौऱ्यात काय घडतं, समाज शांत होतो का, बीडमध्ये शांतता राहते का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा।